मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पूर्ण चंद्राची रात्र होती. लख्ख चांदणं पडलं होतं. समोरच्या निर्जीव निश्चल देखाव्याकडे पाहत एक व्यक्ती उभी होती. जवळून निरीक्षण केलं असतं तर असं दिसलं असतं की तो आयुष्याची मध्यरेषा ओलांडलेला एक गृहस्थ आहे. आता त्याचं मन अस्वस्थ असल्यासारखं दिसत होतं. हाताची सारखी उघडझाप होत होती. तो सारखा या पायावरून त्या पायावरती उभा राहत होता. इकडे तिकडे पाहत होता. तो कोणाची तरी वाट पाहत होता. त्याच्या मागच्या बाजूस खडकावरती कोणाची तरी पावलं वाजली. त्या आवाजाने दचकून त्याने मागं पाहिलं. सावलीतून चांदण्यात त्याच्याकडे एका स्त्रीची आकृती आली व त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. ही जागा का निवडलीस? तिने साशंक स्वरात विचारलं. मोकळेपणानं बोलता यावं म्हणून मला तुझी चिठ्ठी मिळाली. मग? तिच्या स्वरात ताठा होता, गर्व होता. दरवेळी असे पैसे देणं मला कसं ग जमणार? इतके दिवस जमलं ना अगदी तसंच. पण किती दिवस? तू तर माझं रक्त शोषून घेत आहेस. आता तुमचा हात जड होतो नाही का? जेव्हा मी तरणी बाण होते मला काही कळत नव्हतं. तेव्हा नाही नाही ते चाळे करायला हात धजलेच ना तुमचे. त्या दिवसात वेळेचं भान राहत होतं का? चुप! मला मागच्या आठवणी नकोत आणि हा कायमचा ससेमिराही माझ्या मागं नको. मी आत्ता शेवटचं सांगतोय. यापुढे तुला पैसे मिळणार नाहीत. आणि मला भ्रष्ट केलंत, घराबाहेर काढलंत, आता मी तरी कशी हो राहू? मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. इतके दिवस पैसे देतच आलो ना ग तुला. हेच सांगायला मला इतक्या लांब आडबाजूला बोलावलंत आणि विचारायला तू माझा पिच्छा सोडणार आहेस की नाही? नाही नाही. पैसे मिळाले नाही तर तुमची अब्रू मी मातीत मिळवीन. नीट विचार करून बोल बरं. हा, असा तिरस्काराचा उद्गार काढून ती मागे वळली. संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावरती झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. त्याच्या स्वतःच्या ओरडण्याच्या आवाजात त्याला तिचे क्षीण शब्द ऐकूही आले नाहीत. तिचं शरीर त्याच्या हातात जेव्हा एकाएकी ढिलं पडलं तेव्हा तो शुद्धीवरती आला व त्याचं अवसान ओसरलं. त्याचे हात निघताच ती तशीच वेडी वाकडी खाली कोसळली. गोंधळून जाऊन तो तिच्याजवळ खाली बसला. त्याने तिची नाडी पाहिली, छातीला हात लावून पाहिलं, पण ती गतप्राण झाली होती. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला. हे काय झालं? आता काय करायचं? तिच्या कलेवरचं काय करायचं? कुठे लपवून ठेवायचं? त्याने चारी बाजूंस नजर टाकली. आसपास उघडा डोंगर माथा दिसत होता. समोर खडक पायऱ्या पायऱ्यांनी उतरत गेला होता आणि खडकाच्या बाजूस एक भगदाड होतं. त्यात हिला टाकलं तर? तिला उचलून तो खडक उतरू लागला, पण ते काम काही सोपं नव्हतं. 15 पावलातच त्याला धाप लागली. तो कसाबसा अर्ध्या अंतरावरती आला. एक रात्रीचा पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या अगदी जवळून गेला. त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं व धपकन खाली पडलं. घाम पुसून तो खाली वाकला आणि थांबला. तिचे डोळे उघडे होते. त्यात आता बुबुळं नव्हती, पण ते आता चंद्रप्रकाशात चकचकत होते. पुन्हा तिला हात लावायची त्याला हिंमतच होईना. तो 2 पावलं मागे सरकला व मग सगळाच धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून एकच धूम ठोकली. रात्रभर त्याला काही झोप नव्हती. सकाळ होताच गडी माणसांचा डोळा चुकून त्याने एक लहानशी पहार खिशात कोंबली व त्या टेकडीचा रस्ता धरला. कोणी तिला पाहायच्या आत तिचं शरीर दृष्टीआड करायलाच हवं होतं. पण तो जेव्हा खडकाच्या शेवटच्या चढणीवर आला व त्याने खालच्या रिंगणात पाहिलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. रिंगण रिकामं होतं. तिच्या शरीराचा कुठेही पत्ता नव्हता.
हळूहळू तो खाली आला. तिला ज्या ठिकाणी टाकून तो पळून गेला होता तिथे आला. पण त्या कठीण खडकावर कसल्याही खाणाखुणा नव्हत्या. तिचं काय झालं? अस्वस्थपणे त्याने चारी बाजूंस नजर टाकली व समोरच्या खडकातलं काळं भगदाड त्याला परत दिसलं. इच्छा नसतानाही तो बळेबळीच तिकडे गेला. आत गुडूप काळोख होता. मनाचा हिय्या करून तो आणखीन आत गेला. पुढे हात करून पाय टाकता टाकता त्याच्या हाताला कशाचा तरी स्पर्श झाला. एक पळभरच त्याने हात तसा ठेवला. ते केस किंवा कापड यासारखं काहीतरी मऊसर होतं. तो धडधडत्या काळजाने परत बाहेर आला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. हातापायांना कापरं सुटलं होतं. तो घरी परत आला. पण त्याच्या जीवाला चैन काही पडत नव्हता. सर्व प्रकारचा शेवट झाल्याशिवाय त्याला आता शांतता मिळणार नव्हती. दुपारी टॉर्च घेऊन भयभीत मनाने, थकल्या शरीराने तो परत त्या गुहेपर्यंत येऊन पोहोचला. आत पाऊल टाकणं म्हणजे त्याला जीवावरचं संकट वाटत होतं. पण त्याचा नाईलाज होता. कसं तरी आत जाऊन त्याने टॉर्चचा प्रकाश समोर टाकला. समोरच्या कपारीवरती ती बसली होती. टॉर्च त्याच्या हातातून जवळजवळ खालीच पडला. घोगऱ्या आवाजात त्याने तिला हाक मारली. तिने काही हालचाल केली नाही. त्याने जरासा आवाज चढवला, तरीही ती निश्चल राहिली. दापा टाकत टाकत तो अगदी जवळ गेला आणि त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भाव नव्हते, डोळ्यांत बुबुळ नव्हती, शरीरात प्राण नव्हता. एक विलक्षण आवाज काढून तो कसा तरी धडपडत बाहेर आला. 2 महिन्यांत इस्टेटीला मरणाची अवकळ आली होती. वस्तीवरचा एक एक गडी काम सोडून निघून गेला होता. इस्टेटीबद्दल गावात भलत्या भलत्या अफवा उठत होत्या. कितीही पैसे देऊ केले तरी गावातला माणूस तिकडे फिरकायला काही तयार नव्हता. मध्येच एका कर्मचाऱ्याचं मूल बेपत्ता झालं आणि बंगल्यावर शुकशुकाट झाला. त्याने आपली बायका मुलं लांब पाठवून दिली. 2 वर्षात त्याचं शरीर 10 वर्षांनी खंगल्यासारखं झालं होतं. मनातली व्यथा आणि मनातली भीती कोणाजवळ उघडी करायची छाती देखील नव्हती. डोळ्यांसमोर शेतीवाडीचा, जमीन जुमल्याचा, गुराढोरांचा होत असलेला सत्यानाश मूकपणे पाहत राहणं प्राप्त झालं होतं. आणि एका चांदण्या रात्री त्याला आपल्या खिडकी बाहेरून एक हाक आली. बाहेर पाहण्याचं त्याला अवसान राहिलं नव्हतं. देवाचं नाव घेत त्याने ती रात्र जागून काढली. सकाळची ऊनं फटफटताच तो बाहेर पडला. जी दारं शिल्लक होती त्यांना त्याने कुलपं घातली. आता जहरी झालेल्या त्या वास्तूवर त्याने शेवटची नजर टाकली व आपल्या गावची वाट धरली. छतारिया इस्टेट ओस पडली. कंपनीच्या ऑफिसची ती राजेशाही इमारत पाहूनच गोसावीचा जीव दडपून गेला होता. खात्री करून घेण्यासाठी त्याने हातातील आता घामेजलेला आणि चुरगळा झालेला कागद नीट उलगडला व त्यावरचा पत्ता परत वाचला. हीच ती कंपनी. पांढऱ्या शुभ्र उंचच्या उंच खांबांचं महाद्वार, त्याच्याच एका बाजूला भिंतीवर पितळेची पाटी होती आणि त्या पाटीवर कंपनीचं नाव कोरलेलं होतं. हीच ती जागा. स्वतःचे कपडे योग्य नाहीत याची त्याला जाणीव होती. दाराजवळ भैय्या होता, त्याचेही कपडे आपल्यापेक्षा चांगले आहेत हे त्याला दिसत होतं. आत पाय टाकायची त्याला आता शरम वाटत होती. त्याने 4-4 वेळा त्या प्रशस्त दारावरून फेऱ्या घातल्या. त्याला वाटलं, रानटी लोक शत्रूशी लढायला जाण्यापूर्वी आगीभोवती नाच करून, आरडाओरडा करून स्वतःचं मनोधैर्य वाढवतात. त्यातलाच प्रकार आपणही करत आहोत. ठीक आहे, त्याला रानटी जमातींची माहिती होती. भटक्या आयुष्यात आणखीही काही विचित्र कानाकोपऱ्यातल्या गोष्टींची माहिती झाली होती. या असल्या अडगळीने त्याचा मेंदू खच्चून भरला होता. पण आता त्याचा काय उपयोग होता? त्या कडक वळवलेल्या मिशीच्या भैयावर त्याचा काय परिणाम होणार होता? याच्या इंग्रजीच्या ज्ञानापेक्षा भैयाच्या पॅन्टची कडक इस्त्री जास्त किमतीची होती. हिंदीच्या ज्ञानापेक्षा भैयाच्या बुटांचा करकरीत पॉलिश जास्त किमतीचं होतं. शेवटच्या फेरीला दाराजवळ येताच त्याने मनाचा हिय्या केला. अंगातले कपडे जरा सरळ करत तो एकदम पायऱ्या चढून आत गेला.
दाराजवळ स्टुलावर बसलेला भैया त्याच्या अचानक प्रवेशाने खडबडून उभा राहिला. पण त्याच्याकडे नजर जाताच भैयाच्या डोळ्यांत थोडीशी उपेक्षा उमटली. हा साब किससे मिलना है. त्याच्या साब या आदराच्या शब्दात खच्चून उपरोध भरला होता. पण आता हा अनुभव नेहमीचाच झाला होता. तो शांतपणे म्हणाला, चंद्रा साहब से मिलना है. भैयाच्या डोळ्यांत एकदम आश्चर्य उमटलं. मगर चंद्रा साहब तो सबसे बड़े है. उनसे मिलने से पहले फिक्र मत करना, उन्हीं से ही मिलना है. उनके पास यह चिट्ठी पहुंचवा देना. त्याने हातातील पत्र भैयाच्या हाती दिलं. त्या हाताळलेल्या कागदाकडे साशंक नजरेने पाहत भैया म्हणाला, मगर साहब पहिले उनके सेक्रेटरी से मिलिए. तो त्रासिकपणे म्हणाला, भैया हुई इतनी बात काफी है, वरना मुझे ही अंदर जाना पड़ेगा. देखो. नहीं नहीं साहब, आप इधर ही ठहरिए, मैं देखता हूँ. त्या केवळ रुबाबासाठी मोकळ्या ठेवलेल्या प्रशस्त हॉलमध्ये बसण्याची सुद्धा सोय नव्हती. पाठीशी हात मिळवून तो दारातच उभा राहिला. मागून भैयाच्या बुटांचा आवाज झाला. चलिए साहब, मैं खुद ही आपको अंदर पहुंचाता हूँ. भैया मागोमाग काचेच्या दारातून तो आत गेला. आतल्या आणखी मोठ्या दालनात वेगवेगळ्या चौकोनांत लोक आपल्या कामामध्ये गढून गेले होते. केवळ एक ओझरती नजर टाकण्यापलीकडे त्याच्याकडे कोणी लक्ष सुद्धा दिलं नाही. चंद्रासाहेब आपल्या प्रशस्त टेबलामागे बसले होते. आत जाताच त्यांनी केवळ मान हलवली व समोरच्या एका खुर्चीकडे बोट केलं. त्यांच्या मोकळ्या टेबलाच्या काळ्या विस्तारावरती एका पेपरवेट खाली त्याच्या हातातलं पत्र फडफडत होतं. ते आता अगदीच मलिन आणि पोरकं दिसत होतं. घसा साफ करून चंद्रासाहेब म्हणाले, आपणच मिस्टर गोसावी नाही का? होय. अगदी तोंडाशी आलेला सर हा शब्द त्याने मागे घेतला. अजून आपण त्यांची नोकरी पत्करली नाहीये. बरोबर आणलेल्या प्रशस्ती पत्रकांचा गठ्ठा त्याने आपल्या खिशातून बाहेर काढला व टेबलावरती ठेवला. त्यांनी तो पाहिला, चाळला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल व परत त्याच्याकडे सारून दिला. मिस्टर गोसावी, मी प्रथम तुम्हाला काम काय प्रकारचं आहे याची कल्पना देतो. आमच्या कंपनीच्या मालकांपैकी एकाची इस्टेट वर उत्तर प्रदेशात आहे. ते स्वतः निवर्तले आहेत आणि त्याला आता 2 वर्ष झाली आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी आपल्या वारसाजवळ अशी एक इच्छा प्रदर्शित केली आहे की ही इस्टेट निर्जन राहू देऊ नये. त्यांच्या मालमत्तेतून त्या जागेची काळजी घेण्यासाठी एक कायमचा राहणारा तिथे ठेवावा. त्यांच्या पत्नीला व लहान मुलांना तिथे ठेवणं अशक्य आहे. त्यासाठी आम्ही ही जाहिरात दिली होती. गोसावीने नुसतीच मान हलवली. या पुढचा भाग सांगण्यास चंद्रासाहेबांना जरा अवघड वाटत होतं. कठीण वाटत होतं असं दिसत होतं. त्यांच्या हातांची मानेची हालचाल अस्वस्थ झाल्यासारखी होती. पुन्हा एकदा घसा साफ करून ते म्हणाले, मिस्टर गोसावी, आमच्या जाहिरातीत काही विवक्षित अटी होत्या. होय, मी त्या वाचल्या आहेत. आपल्या बाबतीत त्या पुऱ्या होतात? होय. माझं वय 25 ते 30च्या दरम्यान आहे. माझे शिक्षण आपल्या जाहिरातीतील किमान मर्यादेपेक्षा जास्त झालेलं आहे. मी बराचसा प्रवास केलेला आहे. माझं लग्न झालेलं नाही आणि माझ्यावरती कोणीही अवलंबून नाही. तुम्हाला या अटी विलक्षण नाही का हो वाटल्या? मिस्टर चंद्रा, मी त्या मनस्थितीत नाही. मला नोकरीची जरुरी आहे. ठीक आहे, पण तुम्हाला तुमच्या पुढच्या कामाची कल्पना देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तर मग गेली 2 वर्ष आम्ही तिथे कुणीतरी राहायला ठेवण्याची व्यवस्था करत आलो आहोत. तिथे राहायला उत्तम जागा आहे. हाताखाली एक नोकर ठेवायची परवानगी देखील आहे. पगारही चांगला आहे. पण मिस्टर गोसावी, त्या ठिकाणी 3-4 महिन्यांपेक्षा जास्त वेळ कुणासही ठेवावयास आम्ही असमर्थ ठरलो आहोत. याला काही खास कारण आहे का? मी काहीही सांगू शकत नाही. मी स्वतः त्या जागी गेलेलो नाही. पण कामावर ठेवलेल्या माणसांची पत्र येतात, त्यावरून तिथे स्वस्थता मिळत नाही असंच दिसतंय. पहिल्या खेपेस आम्ही एक कुटुंबवत्सल मनुष्य पाठवला होता. पहिल्या महिन्यातच त्यांना आपली घरची माणसं परत पाठवली. 2 महिन्यांच्या आत तो काम सोडून देखील गेला. मला असं कळलंय की शेवटी तो फारच खंगला होता. त्यानं माझी गाठ घेतली नाही. त्यानंतर आम्ही दुसरा माणूस पाठवला. महिना होतो न होतो तोच त्याचं पत्र आलं.
की मला नोकरीवरून निघून जायचं आहे. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की जो माणूस तिकडे पाठवायचा तो तरुण, एकटा व सुशिक्षित असाच पाहिजे व त्यानं आम्हास दर आठवड्यातून एकदा तरी पत्र पाठवलंच पाहिजे. पण कशाचाही उपयोग झालेला नाही. तिसऱ्या माणसानं तारेनं राजीनामा पाठवून दिला. त्यानंतरच्या माणसाकडून आम्हाला काहीही समजलंच नाही. काही न सांगताच तो सोडून गेला. मला तसं वाटतं. निदान आशा आहे. जरा वेळ थांबून चंद्रासाहेब म्हणाले, तुम्हाला या गोष्टीबाबत अज्ञानात ठेवून तिकडे पाठवायला माझं मन तयार होत नाही. त्या लोकांकडून आलेल्या पत्रांची मी एक फाईल तयार केली आहे. ती वाचून झाल्यावर तुम्ही तुमचा निर्णय घ्या व मग मला भेटा. मग आपलं पुढचं ठरवूया. तुम्ही नाही म्हणालात तर मी तुम्हाला त्याबद्दल दोष देणार नाही. त्यांनी टेबलावरच्या ड्रॉवरमधून एक कार्डबोर्डची फाईल काढली व ती गोसावीच्या हातात दिली. त्यांची मुलाखत संपली होती. उठत गोसावी म्हणाला, मी उद्या आपल्याला याच वेळी भेटण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे, नमस्ते. चहा आणि पावाचे 2 कप यावर त्याने तीही संध्याकाळ भागवली. तो खोलीवर परत आला तेव्हा मालक दाराशी त्याची वाट पाहत होते. त्यांचा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता. त्याचं मन आतल्या आत शरमेनं करपून गेलं. पण अजूनही त्याच्या चेहऱ्यावर लाचारीचं खोटं हास्य येत नव्हतं. कदाचित तो तसा वागला असता तर त्यांनी आणखीन 1-2 महिने कळ काढली देखील असती. पण तो आपला स्वभाव बदलू शकत नव्हता. नमस्कार गोसावी साहेब. नमस्कार. या ना आत. आत कशाला यायला हवं? काही आहे का आज? मी आजची तारीख दिली होती, पण काम उद्या होणार असं दिसतंय. त्याने मालकांना हातातली फाईल दाखवली. ते रागाने म्हणाले, अशा फाईली काय नाचवताय माझ्यासमोर? तुम्हाला आणखी 1 दिवस थांबायला पाहिजे. पण तुम्ही आजचा वायदा केला होता त्याचं काय? तो काही बोलला नाही. पण त्याच्या चेहऱ्याकडे नजर जाताच त्यांनी आपले पुढचे शब्द मागे घेतले. जाताना ते तणतणत म्हणाले मात्र, आजचं उद्यावर हे असं किती दिवस चालणार? मला वाटतं उद्या माझं काम होईल. उद्या उद्या उद्या. स्वतःशी पुटपुटत ते खोलीबाहेर गेले. एक सुस्कारा सोडून त्याने दाराला कडी घातली. अंगातले कपडे काढून त्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि पायजमा चढवला. तोही जुना झाला होता. इतर सगळ्या देणेदारांप्रमाणे कपड्यांनाही मोठ्या हळूवारपणे वागवावं लागत होतं. फाईल हातात घेऊन तो कॉटवर बसला. खरोखर फाईल वाचण्याची त्याला आवश्यकताच वाटत नव्हती. चंद्रासाहेबांच्या आग्रहाखातर त्याने ती आणली होती. नाहीतर दुपारीच त्याने आपला होकार दिला असता. कारण शिक्षण अर्धवट झालेलं. कोणताही धंदा हाताशी नाही. नोकरी करायची तर अभिमानी स्वभाव आड यायचा. कोणाची हांजी करायला मनाची तयारी नाही. त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ही स्थिती. त्याने फाईल उघडली व वाचायला घेतली. मूळ पत्रांच्या नकला होत्या. त्यांच्यावरती क्रमांक घातले होते. सुरुवातीची 4-5 पत्र शारंगपाणी नावाच्या ग्रहस्थाची होती. पहिल्या पत्रात छतार या गावी पोहोचल्याची, इस्टेटीवरती राहायला गेल्याची हकीकत होती. त्यानंतरच्या दुसऱ्या पत्रात कामास माणूस मिळणं कठीण जात आहे. घरच्या माणसांची प्रकृती बरी नाही असा मजकूर होता. तिसऱ्या पत्रात सर्व मंडळी गावी पाठवून दिली आहेत व इस्टेटीवरती एकटाच राहत आहे. दुहेरी खर्चासाठी थोडी पगारवाढ व्हावी असा आशय होता. शेवटचं पत्र, ज्या पत्रात त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता, ते पत्र गोसावीने नीट वाचलं. श्री चंद्रासाहेब यांस सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. आपलं कृपापत्र मिळालं. माझ्या मागच्या पत्राप्रमाणे पगारात वाढ करून देण्यास तुम्ही तयार आहात. त्याचप्रमाणे इथे गडी माणूस कमी पगारात मिळत नसला तर त्यालाही थोडा अधिक पगार देण्याची मला परवानगी देत आहात, हा मजकूर समजला. मी त्याबद्दल आपला फार फार आभारी आहे. पण चंद्रासाहेब, या गोष्टींची आवश्यकता मला लागेल असं वाटत नाही. कारण मी याच पत्राने आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहे. खरोखर आपण प्रथमपासून मला जी सहानुभूती दाखवलीत व सर्वतोपरी सहाय्य केलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. पण मला यापुढे इथं काम करणं अशक्य झालं आहे. माझी प्रकृती गेल्या काही दिवसात खूप खालावली आहे आणि मला कामाची मेहनत सहन होत नाही.
तरी या राजीनाम्याचा आपण सहानुभूतीने स्वीकार करावा. माझ्या बदले आपण जो इसम पाठवाल तो एकटाच पाठवावा. कुटुंबाच्या माणसासह त्याला पाठवू नये. विशेषतः लहान मुलं तर इथे अजिबात न आणण्याची सूचना द्यावी. आपण मला दिलेल्या संधीचा मला फायदा घेता आला नाही याचा खेद वाटतो, पण माझ्या वरील सूचना आपण ध्यानात ठेवाव्यात अशी माझी आपल्याला नम्र कळकळीची विनंती आहे. आपल्याकडून येणाऱ्या माणसाची मी इथे आठवडाभर वाट पाहत आहे. त्या अवधीत कोणी न आल्यास किल्ल्या रजिस्टर्ड पोस्टाने आपल्याकडे पाठवून मी नाईलाजाने इथून हलणार आहे. राग नसावा, कळावं. आपलाच शारंगपाणी. त्यानंतर फाईलमध्ये शारंगपाणीचा उल्लेखही नव्हता. सर देशपांडे या नावाचा दुसरा गृहस्थ छतार या गावी पाठवण्यात आला. चंद्रासाहेबांनी त्याला इतर कशाचीही कल्पना दिलेली दिसत नव्हती. फक्त आधी एकट्यानेच त्याने जावं इतकं सुचवलं होतं. अजून आठवड्याच्या पत्राची पद्धत सुरू झालेली नव्हती, त्यामुळे त्याचीही पत्र अनियमित अशीच होती. पण त्याच्याही पत्रात कामाला माणूस मिळायची अडचण लिहिली होती. पण गोसावीच्या लक्षात एक गोष्ट ताबडतोब आली. त्याच्या पहिल्या 1-2 पत्रांतली आत्मविश्वासाची भाषा पुढे काही टिकली नव्हती. पत्रातील वाक्य ही असंबद्ध होऊ लागली होती व शिवाय 1-2 चमत्कारिक उल्लेखही त्यामध्ये होते. ती आज सारखी हाका मारित होती. हे वाक्य एका पत्रात मध्ये संदर्भाशिवाय आलं होतं. कशाचाच पुढे खुलासा नव्हता. ती कोण होती आणि कुणाला हाका मारत होती? चंद्रासाहेबांनी आपल्या पत्रात सरदेशपांडेला खेड्यातील व गावातील स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत अशी एक अप्रत्यक्ष सूचना देखील केली होती. त्या सूचनेबद्दल सरदेशपांडे रागवला होता व असा संशय घेतल्याबद्दल त्याने आपली नापसंती तीव्र शब्दामध्ये व्यक्त देखील केली होती. पण त्याच पत्रात पुढे ती आज खिडकी उघडण्याचा प्रयत्न करीत होती असं अर्धवट वाक्य होतं. त्याच्या पुढच्याच पत्रात त्याने आपण नोकरीचा राजीनामा देत आहोत असं लिहिलं होतं. त्यानंतर त्याच्याकडून काहीही कळलं नव्हतं किंवा तो चंद्रासाहेबांना भेटण्यासही आला नव्हता. त्याचं शेवटचं पत्र आणि नंतर माणूस नेमल्याची तारीख यामध्ये चांगला 2.5-3 महिन्यांचा तरी कालावधी होता. चंद्रासाहेबांनी काही दिवस त्याची वाट पाहिली असावी आणि पुढचा माणूस पाठवताना जरा जास्त बारकाईने पाहणी केली असावी. ते काहीही असो. त्यानंतर देसाई नावाच्या एका माणसाची तिथे नेमणूक करण्यात आली. त्याच्या वेळेपासून मात्र दर आठवड्यास एक पत्र ऑफिसला आलेलं दिसत होतं. पत्रांचा साचा जवळजवळ तोच होता. पोचल्याचं पत्र, तेथील एकूण व्यवस्थेबद्दल समाधान, माणसांची दुर्मिळता हा मुद्दा मात्र सर्वांच्याच पत्रात होता. हे सारं क्रमाने आलं. देसाईने ही फाईल वाचली होती व बाईबद्दल चंद्रासाहेबांचं पत्रही वाचलं होतं. त्याच्या पुढच्या पत्रात कामाला बाई ठेवली तर चालेल काय असं विचारलं होतं. पण ते त्याचं शेवटचंच पत्र होतं. त्यानंतर 3 दिवसांनी त्याची एक्सप्रेस तार आली. रिझायनिंग टुडे. कीज आर डिपॉझिटेड विथ बँक. देसाई. बस. त्यानंतर तारेचा खुलासा करणारं पत्र नाही आणि काही नाही. पुन्हा मध्ये 1-2 महिन्यांचा खंड व मग गोसावीच्या आधीचा मनुष्य तिकडे गेला. यावेळी त्याचा एक फोटो फाईलला लावला होता. फोटोवरून तो 30च्या आसपासचा चांगला दणकट व व्यवहारी वाटत होता. नाव करणे. त्याची एकूण 3 पत्र आली, पण त्या 3ही पत्रात अगदी मामूली मजकूर होता. पण त्यानंतर पत्र नाही, तार नाही, सारे गप्प. चंद्रासाहेबांनीही तेथील पोलिसांशी पत्र व्यवहार केला. कदाचित त्यासाठीच फोटो फाईलमध्ये असेल, पण त्याचा काही तपास लागला नाही. आणि आता गोसावी. एकंदर फाईल विचार करायला लावणारी होती खरी, पण गोसावीनं ठरवलं की नोकरी स्वीकारल्यावरती विचार करायचा. फाईल बंद करून त्याने दिवा बंद केला व गादी पसरली. त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. आताही त्याला सपाटून भूक लागली होती. झोप साहजिकच अस्वस्थ होती. नमस्कार चंद्रासाहेब. नमस्कार मिस्टर गोसावी. वाचलीत का फाईल? होय होय वाचली की. तुम्ही काय ठरवलं आहे? चंद्रासाहेब, मी इतरांच्या पेक्षा जास्त शहाणा किंवा जास्त शूर आहे असा माझा दावा नाही, पण तिथे गेल्यावर काळजीने वागायचं असं मी ठरवलं आहे. तिथं गेल्यावर? होय, मी नोकरी स्वीकारत आहे.
मी तुमच्यापासून काहीही लपवून ठेवलेलं नाही आणि मला त्याबद्दल काही चर्चा देखील करायची नाही. ठीक आहे. आजपासून तुम्हाला छतारिया इस्टेटवर मॅनेजर व केअरटेकर या हुद्द्यावर नेमण्यात आलं आहे. 2-5 मिनिटं थांबलात तर मी नेमणुकीची ऑर्डर व छतारिया बँकेवरची अथॉरिटी हे तयार करून आणायला सांगतो. आणखी काही? चंद्रासाहेब, मी गेले काही महिने कामाशिवाय आहे. त्यामुळे मला इथे बरीच देणी झालेली आहेत. त्यासाठी व कपडे सामान यासाठी आपल्याला मला पगारातूनच आगाऊ उचल करण्याची परवानगी द्यावी लागेल. मान्य आहे. आजपासून सर्व धरून आम्ही तुम्हाला 300 रुपये मेंटेनन्स अलाउन्स व आमच्या परवानगीने खास कामासाठी बँकेतून 1000 रुपयांपर्यंत रक्कम काढण्याचा अधिकार देत आहोत. आजची तुमची गरज कितीची आहे? 2 महिन्यांचा पगार मला आगाऊ घेणं शक्य आहे का? मला वाटतं ते शक्य होईल, पण येथील एखादी ओळख? तो मी करीन. माझी प्रशस्ती पत्रकही आपणाजवळच ठेवा. ठीक आहे. ही रक्कम तुम्हाला रोख लागेल? होय. माझं इथं कोणत्याही बँकेत खातं नाही. एक काम करायचं आहे. आपला एक फोटो माझ्या ध्यानात आलं. तो मी उद्या आणून देतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही उद्या सकाळी या. त्यावेळी तुमचं तिकीट, प्रवासाचा मार्ग, तेथील इतर माहिती हे सर्व इथं तयार असेल. खाली सेक्रेटरीला भेटलात तरी काम तुमचं होईल. थँक्यू. मी एकच प्रश्न विचारू का? येस. मूळ मालकाचं निधन कुठे हो झालं? चंद्रासाहेबांनी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. मला मला ते काहीच माहिती नाही. ते स्वतः इस्टेटीवरती कधी राहत असत का? तेही मला माहिती नाही. ठीक आहे. मी आपली रजा घेतो. मिस्टर गोसावी, पत्रांची आठवण ठेवा. काळजीने वागा. बरं आहे. गुड बाय आणि गुड लक. थँक्यू. 10-10च्या कोऱ्या 60 नोटा घेऊन गोसावी ऑफिसच्या बाहेर पडला. भैयाने उठून सलाम करण्यापर्यंत आता मजल आली होती. पण या बदलाचं गोसावीला आश्चर्यही वाटलं नाही आणि लोकांच्या वागण्यातील दांभिकपणाचा रागही आला नाही. प्रथम त्याने कपड्याचं काम केलं. मळखाऊ, जाडसर, टिकाऊ अशा 3 पॅन्ट्स, चांगल्या क्वालिटीचे दमदार बूट, मोजे, टी-शर्ट्स, वेताच्या 2 छड्या, 5 सेलचा शिकारी टॉर्च, उन्हाचा चष्मा, कापडी हॅट, सामानासाठी सुटकेस, थर्मास, गार पाण्याची पिशवी, एक 9 इंच लांबीचा दुहेरी धारेचा बटनचा चाकू, 20 फूट लांबीची रश्शी, या यादीप्रमाणे गोष्टी खरेदी केल्या. फोटोग्राफरकडे जाऊन एक फुल साईज व एक पोर्ट्रेट साईज असे 2 फोटो काढवले. व्यवस्थित जेवण केलं आणि मग घरची वाट धरली. खोलीवर जाता जाता त्याने मालकाच्या दारावर टकटक केलं व ते बाहेर येताच त्यांना वर बोलावलं आणि तो खोलीत जाऊन त्यांची वाट पाहत बसला. ते खोलीत येताच गोसावी त्यांना म्हणाला, बसा खुर्चीवर. ते खुर्चीवर बसताच तो म्हणाला, माझे शब्द प्रथम ऐका. मध्ये बोलू नका. मागच्या महिन्यांपर्यंतचं सर्व भाडं व चालू आणि पुढच्या महिन्यांचा आगाऊ अशी रक्कम मी तुम्हाला आता देणार आहे. फक्त एक गोष्ट करायची. पावती फाडायची आणि काहीही बोलायचं नाही. एक शब्द सुद्धा. पण मिस्टर गोसावी, हा मी हेच सांगत होतो. काहीही बोलायचं नाही. ठीक आहे. मी पावती पुस्तक घेऊन येतो. त्याने मालकाच्या चेहऱ्याकडं पाहिलं नाही. ते परत आल्यावर पैसे दिले व पावती घेतली. सारा व्यवहार त्याच्या इच्छेप्रमाणे मुकाट्याने झाला. जाताना जरा चाचरतच मालक म्हणाले, बरं आहे, येतो. नमस्ते.